कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बाबा महाराज की जय महाराज की जय महाराज की जय की जय की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री गुरुदेव दत्त महाराज जय माते की जय गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति दन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमख्यादिदर्शनम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो जया वेद प्रतिपाद्या जय जय सकुल वेद्यात्मरूपां दिवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणि निरुक्तिदास वधार जोगे आता बिना वागिला श्री जो चातुर्यार्थ कला कामिनी के शारदे विश्व मोहिनी नमिल मिया मदरुदय सद्गुरु जेने तरिलो हा संसार पुरो मनन विशेष चातुर्विवेकावरी जयंते केलिया स्मरण होय सकल बुद्धीच्या अधिकरणम तेची बंधू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कार आता माझ्या भावांतराय नको देवाले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझ मन येते बांधावे राखून आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देव फाटे आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय अहम सर्वभूतेषु मे द्वेषातिष्ठं न प्रिये ये भजन्ति तु मा भक्त्या मयि तेषु चाप्यहं जो तोमी पुससि कैसा तरी सर्वाभूती सदा सरिसा चेत अपपर्यैसा भागो नाही जे ऐसिया माते भजोनी अहंकाराचा कुरंटा मोडोनी जे जीवे कर्मे करुणी भजती माते ते वर्तती दिसती देही तरी ते देही न माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे व सविस्तर वटस्वदैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी देवी आम्हा या परस्परे बाहेरी नामाची अंतरे वाचुनी अंतोट वस्तु विचारे मी
तेची ते संपूर्ण श्लोक आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मैं पतित कीर्तिवानो. तुम्हा संत सज्जनांची सेवा करण्याची संधी आज आपल्या हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र भगवान यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कित्येक वर्ष चालत आलेली ह्या दिवा ह्या गावी श्रीयो आपल्या दिव्या गावचे समाजसेवक विनोद परशुराम भगत यांच्या घराण्यामध्ये मला असं वाटतं मी 9 ते 10 वर्षाचा असेल. माझं वय 9 ते 10 वर्षाचं असेल. ह्या दिव्याच्या भगत कुटुंबामध्ये आणि माझ्या वडिलांचा मामाचा नाता लागतो. त्यांचे भाई बहीण गोवर्धन चांगू भगत आणि त्यांचे वडील माझ्या वडिलांचे मामे. तर असे लहानपणापासून या घराण्यामध्ये माझे इथे राहणं आहे दिव्या गावामध्ये. तेव्हापासून बघतो जिथे आपलं आता नूतनीकरण चाललं आहे ज्या हनुमान मंदिराचं त्या मंदिरामध्ये चांगलं असं राम मंदिराचं स्थान होतं. आणि लहानपणापासून रामनवमी उत्सवासाठी आम्ही या दिव्या गावामध्ये रामनवमी उत्सव आलं की पंक्तीला दिव्या गावा रामनवमीचा उत्सव आमच्या एवढ्या भागामध्ये कुठेच साजरा होत नव्हता आणि या गावामध्ये होते. आणि लहान असताना त्यावेळेस कोणताही उत्सव असेल तेव्हा आजोबा आजी यांच्याबरोबर ते घराणं काही वेगळं नाही एकत्रित एका घराला घर लागून असलेले असो त्यांनी अविरत चालत ठेवलेली जी काही सेवा आणि त्या सेवेच्या कित्येक वर्षानंतर मला असं वाटतं 1 वर्ष मला प्रवचनाची सेवा त्या मंदिरामध्ये मिळालेली होती. 1 वर्ष आपलं ज्यावेळेस केंद्र चालू असताना 1 वर्ष प्रवचनाची सेवा मला मिळाली होती. दुपारचं प्रवचन होतं म्हणजे सकाळचं प्रवचन होतं. त्यानंतर कीर्तन चालू होणार होतं. गुरुवर्य वासुदेव महाराजांचं कीर्तन चालू होणार होतं. अगदी 20 ते 25 मिनिटाची का 15 ते 20 मिनिटाची अशी सभा होती. तदनंतर आज उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझा भाग्याचा उदय झाला की माझ्या प्रभू रामचंद्राच्या उत्सवामध्ये त्यातल्या त्या माझ्या परिसरात असलेल्या भागामध्ये मला जी सेवा करण्याची संधी मिळते मी माझं परमभाग्य समजतो. आज भगवंताचा रामजन्म आहे ते सगळ्याला स्रोत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला स्रोत आहे. ते आपल्याला सांगायला नको. या कथा सांगून आपले कान पिकलेले आहेत नाही का. कथा ऐकून आणि कथा सांगून पण किती वर्ष झाली आपण कथा ऐकतो फक्त कथेवरच आहोत आपण. समाधान वाटतं पण डॉक्टर इथून घरी गेल्याच्या नंतर आहे तो समाधान वाटतं. पुढची कथा ऐकली ना हे गेलं नाही कारण आपण कथा ऐकूनच आपल्याला दिवस चाललेले. कोणत्याही कथेने आपलं मन भरलेलं नाही तर अंतःकरण कसं भरलं. मनच भरलं नाही तर अंतःकरण कसं भरलं. त्या भगवंताला जीवाला कुठेतरी शांती आणि सुख मिळावं एवढ्यासाठी बऱ्याचशा खटाटोपी कराव्या लागल्या. कोणाला? भगवंताला. माणसांनी केले असतील त्यात नवल नाही. भगवंताला खटाटोपी करावी लागली. कोणासाठी? तर जीवाला सुख मिळण्यासाठी. तो देवाचे अवतार घेऊन तर थकला मग पुन्हा त्यांनी संतांचे अवतार घ्यायला सुरुवात केली. तिथेपर्यंत येऊन तरी सुद्धा जीवाला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. कारण का? सुख जीवाकडे धावतच नाही. सुख जीवाकडे धावत नाही का? तर जीव सुखाकडे धावत नाही.
जीवाची हाव सुखाकडे नाही, सुखाकडे आहे पण सुख मिळत नाही त्याला. का तर सुख शोधण्याचं ठिकाण ते त्याला मिळत नाही. भगवंताने अनेक अवतार घेतलेले नवे नवे. तर आपल्या ठिकाणी मुख्य 10 अवतार आहेत. त्या 10 अवतारामध्ये 7वा अवतार रामाचा आहे. आणि भगवंताने त्या राम अवतारामध्ये जगाला सुख देण्यासाठी लहानपणापासून सेवा केली. वय वर्ष 9 असताना विश्वामित्र घरी आले नाही का, आणि दशरथ राजाला सांगितलं तुझ्या रामाला मला ते माझं यज्ञ चालू आहे. थोडं सांगतो नाही पुढे काय मिळायचं होतं सुख. ते राक्षस मला सुख लाभू देत नाही. दशरथ म्हणतो माझ्या 9 वर्षाचा पोरगा काय करेल. विश्वामित्र म्हणतो तुझ्या 9 वर्षाच्या पोराच्या आतमध्ये काय हे तुला कळालेलं नाहीये, ते मला माहित आहे. 8 तासाने नेला. दशरथ त्याला सुख लाभलं नाही, कारण त्याच्याकडे सुखच नव्हतं ना. सुख काय हे त्याला माहितच नव्हतं. तो रामावर मुलावर सुख मानत होता. मुलगा गेल्यापासून दुःखी होता. पुन्हा येईपर्यंत दशरथ अजिबात कुठे गेले नाही, दुःख बाळगलेलं होतं. ते सुखासाठी गेला होता. विश्वामित्राने पुन्हा तसाच्या तसा आनंद दिला रामाला, तेव्हा त्याला सुख लाभलं. वडिलांना विचारलं बरंचसं काय तिथे शिकलो, पण ते मंत्रविद्या आहे ना ती काय आम्हाला येते नाही अजून. ते शिकण्यासाठी आम्हाला जायचंय. मग विद्या घेण्यासाठी वशिष्ठांच्याकडे पाठवलं. आणि ती विद्या घेतल्याच्या तिथून आल्याच्या नंतर राम बरं का सुखी नव्हता. राम सुखी नव्हता. वशिष्ठाने जे सांगितलं होतं ते रामाला मिळालेलं नव्हतं. वशिष्ठ जे सांगत होता ते रामाला कळत होतं पण मिळालेलं नव्हतं. ते कुठून मिळेल. पुनरुपी दशरथाला विचारलं मला हे शोधण्यासाठी, तर त्यांच्याच जवळ मिळेल. मग त्यांच्याच जवळ जाऊ द्या मला. मग वशिष्ठांच्या जवळ गेले आणि वशिष्ठांनी सांगितलं तुला देता येईल मला, पण मात्र तू राज्यात राहू शकत नाही. रामाने सांगितलं मला त्या राज्याची गरज नाहीये, मला या सुखाची गरज आहे. मला ते सुख हवं आहे. राम म्हणतो, वशिष्ठ म्हणतो अरे मी जरी गुरु असलो तरी राजकारभार चालवणे माझ्या हातात आहे. त्यांचं मार्गदर्शन करणं. बघ तुला राज्य करता येणार नाही, मला ते राज्य करायचं नाही, पण मला हे सुख पाहिजे. किती वैभव रामाच्या वैभवाचं मी वर्णन करू शकत नाही. असा असलेला राजा, असा असलेला सुख, असं असलेलं ऐश्वर्य, त्याने पाय टाकावा तिथे घडी होती. पाय टाकावा चालावा तिथे घडी होती. घडी पडलेली होती म्हणजे त्याच्या पायाला काही लागू नये म्हणून घड्या घातल्या जात होत्या. म्हणजे टोचू नये. शाल चांगले मखमले असं सुख, असा आनंद सोडून कोणतं एवढं असं सुख होतं की गुरुच्या घरात होतं. कोणतं सुख होतं. वशिष्ठाने सांगितलं मी तुला ते सुख देईन, पण मला 6 महिन्याची अवधी देशील का. तुझ्या बापाला मनावून राजी करून घेऊन आणि मला एक कार्य करायचंय, ते मी केल्याच्या नंतर ते सुख तुला मिळेल. 6 महिने ना. हो 6 महिने. 6 महिन्याच्या नंतर 1 दिवस सुद्धा जाता कामा नये. कुणाला आतुरता झाली होती. देवाला, रामाला. त्याला तुम्ही देव म्हणता, त्याला आज अयोध्येमध्ये आणि आपल्यासारख्यांच्या इकडे जर नुसता नावाचा उच्चार केला तर
तर हृदयात वेगळी कळ निर्माण होते. असं त्या नावामध्ये महत्व आहे. तर त्यांनी मागितलं होतं ते सुख, त्या सुखामध्ये काय असेल? आपल्याला फक्त राम म्हटलं तर आपल्या अंतःकरणामध्ये कळ येते, कळ. मग रामाने मागितलेलं सुख कोणतं होतं? 6 महिन्याचा अवधी घेतला आणि प्रथमतः वशिष्ठाने ग्रंथ लिहिला, योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिला. 6 महिन्याच्या आतमध्ये योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ तयार झाल्याच्या नंतर बरं का, ते ग्रंथ कुठे लिहिला असेल? ते अयोध्येला होते. ग्रंथ लिहिण्यासाठी आंध्र आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आले. आंध्रा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आदित्यस्थान आहे, जिथे सरस्वतीचं मंदिर आहे. आणि त्या सरस्वतीच्या मंदिरामध्ये जंगल आहे, गुहा आहे. त्या गुहेमध्ये येऊन बरं का तो योग वाशिष्ठ ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर तिथेच रामायण, वाल्मिकी रामायण जो आपल्या मराठीमध्ये तो वाल्मिकी रामायण तिथेच लिहिला गेला. वाल्मिकांना तिकडे लिहिला, आता आपण वाचतो तो रामायण जो आहे तो तिथेच लिहिला गेलेला आहे. अशा प्रकारचं ग्रंथ लिहिलं. रामाला ते वाचायला सांगितलं. रामाला वाचायला सांगितल्याच्या नंतर राम वाचून 14 दिवसामध्ये रामाने तो ग्रंथ वाचला. 6 महिन्यात लिहिलेला ग्रंथ 14 दिवसामध्ये वाचला. 14 दिवसामध्ये वाचल्याच्या नंतर डॉक्टर साहेब मला काय सांगायचंय, मला काय सांगायचंय? तुम्ही ज्या भक्तीचा आनंद लुटताना आम्ही दैवाचे. वाचता वाचता राम त्या आनंदात गेला. काय गुरुचा उपदेश असेल, काय गुरुचं देणं असेल, काय गुरुची कृपा असेल. कसं दिलं ते त्याला, कसं दिलं कळालं? जो रामदेव, त्या रामाला सुद्धा कळालं नाही की मला गुरुनी कशा प्रकारचं दिलेलं आहे. तुम्ही आपण किती भाग्याचे. कशा प्रकारचं दिलं आपल्याला श्रीपादानं, नाही का? तुम्ही नेहमी म्हणतात लिहिलंय की सुंदर लिहिलंय, पण एकदा ती कळ अंतःकरणात येऊ द्या, अंतःकरणात. आणि ती हृदयातून पूर्ण बेबीच्या देठापर्यंत गेली पाहिजे. करून नका, इथून बेबीच्या देठात गेली पाहिजे. काय प्रेम दिलं माझ्या श्रीपाद भावाने, ते बेबीच्या देठात ना आलं पाहिजे. एक वेळ काही नाही, एक वेळ आलं ना बस, तो आनंद त्या क्षणाचा आहे. रात्रंदिवस ओरडून नाहीये, त्या क्षणाचा तो आनंद आहे. राम त्यानंतर त्या समाधीमध्ये गेला. त्याला तोच वनवास, 14 वर्षाचा वनवास ज्याला म्हणतात तो, ती 14 दिवसाची समाधी लागली. त्यानंतर पुन्हा राम घरी आल्याच्या नंतर 14 वर्ष कोणाशी बोललेला नाही. कोणाचा संग नाही. स्वतःच्या आईचा हात सुद्धा लावून घेतलेला नाही. स्वतः बापाचा हात सुद्धा लावून घेतलेला नाही. 14 वर्ष आपला एकटाच करत होता. फक्त 2 बहादर मात्र त्यांच्या सेवेत तत्पर होते. 2, एक राम आणि दुसरा भरत. एक लक्ष्मण आणि दुसरा भरत. हे त्यांच्या सेवेत होते, पण मागून सेवा घेत नव्हते. असले तर भलं, नाही तर गेलं. अशा प्रकारचं दशरथाला वेड लागलं. ज्या नवसासाठी, ज्या कार्यासाठी मी ज्या भगवंताला अवतार घेण्यासाठी भाग पाडलेला आहे, तो अवतार कार्य आता इथे संपतो का काय, असं दशरथाला भीती वाटली. कारण हा अखंड समाधीमध्ये, ऐसी लागी लगन, अखंड समाधीमध्ये राम या तिन्ही आया शोक करत होते नवे. जेणे त्याचं रामायण लिहिलं ना, तिने रामायण लिहिलं. तिचं नाव काय म्हणतात?
ज्याने वनवासाला पाठवलं तिचं काय म्हणतात? कैकई. कैकईच ना, कैकई. कैकई तशी नव्हती करत बाबा. हे फक्त तेवढ्यासाठी लिहिणं पडलेलं. कसं तुमच्या डोक्यात यावं, तुम्ही असती 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 तिथपर्यंत यावं. हीच रामाचा 14 वर्षाचा वनवास. ज्यावेळेस तुम्ही तो योग वशिष्ठ ग्रंथ वाचा त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे कळेल. कारण योग वशिष्ठ ग्रंथ इथे सांगणं तेवढं सोपं नाही. त्याच्यातलं एकच अर्थ सांगितलं, एकच उदाहरण सांगितलं की बाबा रे 14 वर्ष वनवास नाही, 14 दिवसाची ती समाधी रामाची. बसल्या जागी 14 दिवस रामाने अन्नाचा कण आणि जागेवरचा हलणं नाही, इतका राम बसलेला होता. आणि त्या शेवेमध्ये जे लागत होतं ते भरत आणि लक्ष्मण आणून ठेवत होते. परंतु मात्र तिथे आणलेल्या वस्ती राहत नव्हत्या. आणलेल्या वस्ती राहत नव्हत्या. तिथे समोर मांडलेलं होते ते राहत नव्हते ते. पण राम मात्र अखंड समाधीमध्ये. तो 14 वर्षाचा वनवास आहे. पण मात्र त्या वेळामध्ये त्यानंतर राम 14 वर्ष कोणाशीच बोललेला नाही, बापाशी सुद्धा नाही, कोणाशी. असं असलेला रामाचं रामजन्माचा विषय. राम तिथेच जन्माला आला. रामाने तोच कार्य केला. चांगला योग वशिष्ठ ग्रंथ वाचला की राम, लंका, सीता काय आहे ते कळेल आपल्याला. हनुमंत कोण, लक्ष्मण कोण, काय कोण, ती सगळी मांडणी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये कळेल आपल्याला. मग सांगा पाहू अशा प्रकारचं असलेलं माझ्या भगवंताचं जे चरित्र आहे, सत्य चरित्र मांडलं. जो खोटं चरित्र मांडलं त्याने मला कथा सांगून लोकांचे कान बहिरे करायचे नाहीत. हे वाचा मग कळेल राम कोण आहे तो. आणि तेच माझ्या माऊलीने सांगितलं, जैसा हृदयामध्ये मी राम वाचता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची काम विषयावरी पडतो कधी. ज्यावेळेस या भया प्रवचनाची पहिली ओवी घेतलेली, तो मी पुसती कैसा तरी जो सर्वाभूती सदा सरीसा जेत अपपुरईसा भाग नाही. अरे अर्जुना, तू विचारशील ना मी कसा आहे. भगवंताने अर्जुनाला काही प्रश्न विचारले. त्यानंतर अर्जुनाने सुद्धा काही प्रश्न विचारले. जर एकामेकाला प्रश्न विचारले जर नाही ना तर कुणाला प्रश्न विचारावे. तुमची गरज कुणाजवळ आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीने सांगतात तो संवाद अर्जुनाचा आणि भगवंताचा आहे. नाथ महाराज भागवतातून विषय मांडतात. तो संवाद देवाचा आणि उद्धवाचा आहे. दोन्ही ठिकाणी भक्त आहेत, पण दोन्ही ठिकाणी गुरु शिष्याचं नातं आहे. नुसतं भक्त नाहीये, गुरु शिष्याचं नातं आहे. मग कोणाला विचारावं. कारण म्हणे हऱ्या पुरुषाला ना रस्त्यातून जाणाऱ्या माणसाला कीर्तन करायला, प्रवचन करायला अजिबात नाही. तुमच्या अंतकरणातला विषय गुरुला विचारा, उत्तर ते देणार आहेत. कुणाही जवळ कोणताही प्रश्न केला तर जमेल का. नाही जमणार. आणि तो विचारावा तो असा आपल्या हिताचा असावा, आपल्या हेतूचा असावा, आपल्याला त्याची गरज आहे तो विचारावा. आणि विचारलं ना काय मी उद्धार पावेल बर का, काय कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन आणि करा समाधान. काय काय समाधान, कसलं समाधान झालं पाहिजे. माझं मन शांत झालं. उन्हातून आलो, एक ग्लास सरबत पिलं, कोकम सरबत होतं, उन्हाचे दिवस आहे, लय शांत वाटलं, झालं समाधान. नाही ना. मग काय असायला पाहिजे आपल्या ठिकाणी. जे आपल्या ठिकाणी असायला पाहिजे, मागायला पाहिजे, त्या अंतकरणात उठायला पाहिजे. मला पुढचं का बोलायचंय. त्या लायकीचे तुम्ही आहात म्हणून मला जगासाठी नाही सांगायचं, लोकांच्यासाठी नाही सांगायचं. ते म्हणाल का नाही सांगायचं मला लोकांच्यासाठी. अरे ज्यांनी 56 मारले
एवढी अवतारे ज्यांनी समजले तो जग समजेल, तो समजण्याच्या लायकीचा आहे. समजदार कोण आहात तुम्ही? तुमची अजून समज भेट व्हावी एवढ्यासाठी मला सांगायचंय. ज्यांनी छप्पन संतांना संपून टाकले ते ऐकणार आहेत. त्यांनी तेव्हाच सांगितलं तुका मनाने ऐकती भटकीचे. आपल्याला कळायला हवं. त्यांनी त्यांना नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं. आता उघडी डोळे तरी अद्याप न कळे, मातेची आखोळे दगड आला पोटासी. या दगडांच्या पाठीमागे लागून चालेल? चालेल नाही ना. दगडाला कळलं ते? दगडाला कळलं नाही. दगड रानात होता, रानात. दगड रानात असतो की नाही? दगड शेतात असतो की नाही? दिव्या गावातल्या लोकाला हरिभक्त परायण सुदाम महाराज, हरिभक्त परायण अरविंद महाराज, नारायण महाराज, प्रभाकर महाराज, सत्यवान महाराज यांना वाटलं बाबा आपल्या गावात देव बसवायचा आहे. काय करायचं आहे? देव बसवायचा आहे. देव आणायचा, पण घडवून देव आणायचा. कसा आणायचा? देव घडवून आणायचा. तिकडे घडवतात तो, पण जर आपण पारखलेला दगड बरं का, मग आपल्याला पारख नाही तर पारखी आणला, घोटीवर पारखी आणला आणि त्याला विचारला आमच्या गावात देव बसवायचं आहे. त्या घोटीच्या पारख्याने एक दगड दिलं, पण मात्र मला दगड आहे बरं का, दगड आहे. मग आता याचं घडवून पण तुम्हीच द्या ना. चालेल म्हणे. त्याने नको तो भाग काढला, देव तयार केला, गावात आणलं, 3 दिवस घरात ठेवलं, पाण्यात ठेवलं. नंतर त्या गावात मिरवणूक काढली दगडाची. दगडाला कळलं मी देव झालो. दगडाला कळलं मी देव झालो. तो नंतर मिरवणूक काढून षोडोपचार पूजा केली. 21 ब्राह्मण बोलवले, चांगला 3 होम जाळले नाही का. आणि 3ऱ्या होमानंतर बैठक दिली, गाभारा तयार केला. त्या ब्राह्मणांना बोलवले, 4 ब्राह्मणाने 9 ब्राह्मणाने तिथे मंत्रोपदेश केला. शेवटी प्राणप्रतिष्ठा मंत्र जपला आणि त्या दगडावर तो देव बसवला. तरी सुद्धा त्या दगडाला कळालं नाही मी देव झालेलो आहे. दगडाला कळणारच नाही. हो, मी कोणाबद्दल सांगतो? दगडाबद्दल, माणसाबद्दल नाही. जे घडलेत ना, घडलेत, त्यांना पुन्हा घडवायची गरज नाही. त्यांचं घडणं अखंड राहिलं पाहिजे. स्पर्श झाला, स्पर्श झाला तर आपल्या स्पर्शानेच दुसऱ्याला स्पर्श लागता क्षणी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, असं त्या दगडाला व्हावं लागेल. नुसतं जाऊन दर्शन घेतो का आपण? नुसतं जाऊन दर्शन घेत नाही. त्याच्यात ते चैतन्य टाकलेलं आहे, चैतन्य ओतलेलं आहे. याच्यातही चैतन्य होतं, पण प्राण प्रतिष्ठा झाली. दगडात चैतन्य ना, दगडात चैतन्य आहे, पण प्राण प्रतिष्ठा नव्हती. काढून षोडोपचार पूजा करून प्राण प्रतिष्ठा केली नव्हती. ते मंत्राचं पाणी टाकलं नव्हतं. ते मंत्राचं पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यात ते 9 चैतन्य तयार झालं. 9 चैतन्य, हे चैतन्य एक झालं. ना एका चैतन्याची भेट दृष्टादृष्टी पडता क्षणी लागलीच जीवावर परिवर्तन व्हायला लागलं. जी अशी परिवर्तनाची जी बाजू आहे ती माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली. तो मी पुससी कैसा तरी तो सर्वाभूती सदा सरीसा. मी कसा आहे अर्जुना? मी सगळ्यांच्या ठिकाणी सारखा आणि सर्व परिस्थिती, कोणत्याही परिस्थितीने कमी जास्त नाही, मी सारखा आहे. तेच अपपुरेचा भाग नाही. मी कुठे नाही. मी अर्जुना मी नसे ऐसा कमन ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे माते नाही.
मी प्रवचनातून कीर्तनातून फटाफट जास्त डॉक्टर साहेब ओव्या म्हणत नाही. फटाफट प्रवचनाच्या ओव्या मी एक तुम्हाला मार्गदर्शन देतो. म्हणा तुम्ही, सांगा तुम्ही, सांगा. एक ओबी शिवाच्या अंतकरणामध्ये उतरू द्या असं म्हणा. ते उतरली त्या ओबीचा, त्या शब्दाचा त्याने विचार केला पाहिजे. डॉक्टर साहेब घरी जाताना विचार केला पाहिजे, मला काहीतरी डॉक्टरने सांगितलं ते मला करायलाच पाहिजे. असं अंतकरण बनवा की अंतकरण जिंकलं पाहिजे. आणि ते जिंकणारं अंतकरण आपल्याला मिळालं ना, कधीच तुमच्या बाजून जाणार नाही. म्हणून हे म्हणतात, जे ऐशियाच्या माते जाणुने अहंकाराचा करुंटा मोडून, जे जीवे कर्मे करुणी भजती माते. काय सांगतात? भजती माते. काय केलंय त्याने? तो असा आहे, तो असा आहे अर्जुना. जे ऐसे माते जाणवून, कसं जाणवून. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला गुरुचरणाची महती कळवता पहिल्या अध्यायामध्ये सांगितले. जाणतेने गुरु भजीजे त्याने कृत्य कार्य होईजे, मूळ सिंचने शाखा पल्लवे संतोषती. नाही का? नेहमी सांगत होतो, तुळशीला पाणी घालत असताना तुळशीच्या शेंड्याला पाणी घालायचं नाही, बुडाला घालायचं. आणि जरी तुम्ही शेंड्याला घातला ते बुडाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि बुडाने म्हणजे मुळाने शोषण केल्याशिवाय ते फांदीला येत नाही. वरून कितीतरी फवारे मारले, वरून कितीतरी फवारे मारले तर जमणार नाही. ज्या साधकाची चिंतन अवस्था मी सांगतो आता, हे साधकाची चिंतन अवस्था आहे बरं का. आमचे महात्मे एक सांगत असता, आम्ही महात्माच म्हणून इथे बसल्याच्या नंतर आम्ही महात्माच म्हणू बरं का. नंतर आम्ही काही म्हणू, पण आम्ही ते सांगत असतात, नुसतं करून जमणार नाही, नुसतं करून जमणार नाही. त्यात जाताना तशा प्रकारे गेलं पाहिजे, काहीतरी ते घेऊन आलं पाहिजे आणि बाहेर टाकलं पाहिजे. तर तुम्ही म्हणाल आमच्या घरात घाण नाही, है मान्य करणार नाही मी. तो किती चिंतनकार असू द्या, त्याने किती चिंतन केलेलं असू द्या, थोडी तरी घाण त्याच्या अंतःकरणात चिपकलेली आहे. पण तीच घाण काढण्यासाठी आपल्याला बसायचं आहे. मी 10 तास बसतो बहादुरकी कोणाच्या उपकारासाठी नाही, कोणावर उपकार करत नाही. आम्ही चिंतन करतो, आम्ही नामस्मरण करतो, कोणावर उपकार करत नाही. आपुली आपण ते चिंतन असं बा माझी घाण गेलीच पाहिजे ना. माय बाप्पा जर घाण गेली जर नसेल ना, तर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो, परिणाम दिसत असतो. आपलंच अंतःकरण आपल्याला सांगत असतं. पण जर ते आपल्या अंतःकरणाने जर घेतलं नाही ना, म्हणून माऊली इथे सांगतात, इथे सांगतात आता सांगतात, तो विषय सांगतात म्हणून बरं का. अहंकाराचा कुरंटा मोड, मग चिंतन करतो. त्याच्यासाठी सांगितलं, अहंकार जरी सोमपण तरी चित्ती प्रगटी चैतन्य घन. बरं का, चैतन्य घन प्रगटलेला पाहिलं पाहिजे. जोपर्यंत चैतन्य घन प्रगटला नाही तोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही. फटक्यात बोलत जाऊन बुद्धीचा निश्चय मी पुरा ब्रह्म शक्य नाही. तुमचा आमचा प्रबोध आहे तो निश्चय आहे, प्रबोध आहे तो निश्चय आहे. मी कोण? निश्चय आहे. आणि हे जर निश्चय जर झालं नाही ना, बरोबर भजन करू नका नाचायची एकच गाय असेल माझ्याजवळ ना, माझ्याजवळ बोध आहे, माझ्या चिक्कार आहे, त्या नामाने आमची अवस्था होते, भाव होते, सगळं होतं, सगळं प्रकट होतं. मुरवलं किती, जिरवलं किती महत्वाचं ते. त्यावेळेस मुरतं ना, तुम्ही सांगता लोणचं मुरल्याच्या नंतर खायला चांगलं लागतं, मुरवावं लागतं. मुरलं नाही एकदा मग तुम्हाला सांगायला नको. तुम्ही झाकण खोलला ना, लगोलग सांगता, हो तुमच्या घरात लोणचं आहे ना, जेवणावर बसलं थोडंसं आणा. त्याचा वास येतो, मुरलेल्या लोणच्याचा वास येतोय, मागतात. आता गरमी चालू झाली, कोकणाचं सीझन चालू झालेलं आहे, कोकणवासी बरेचसे बसलेले. तुम्ही कोकणातले ना? कोल्हापूरमध्ये पण आंबे आहेत. हो, मी जातो की तिकडं.
कोल्हापूरमध्ये आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, नाही का? लय दिवस गेलो, लय वेळा गेलो ते कोल्हापूरमध्ये. ती येतच नाही, तिकडे धंदाच करत बसतात. सेवा असेल तरी त्यांचा धंदा, बरं का? असो, आंब्याचं सीझन चालू आहे आणि घरात आंबे घातलेले आहेत आणि कार्यक्रमाला आम्ही उभे आहोत साठम महाराजांच्या अंगणात आणि घरात आंब्याचा वास येतोय. अरविंद महाराज, सत्यवान महाराज विचारतात, आंबे टाकलेत का पिकायला तुम्ही? तुमचे नाही. घराच्या पाठीमागे वास सुटलाय. एवढा माणूस आहे, एवढा माणूस खराब आहे, एवढा नाच नाही म्हणतो. तो लपला का? लपला का? तो लपला नाहीये. साधुबोध झाला तो नुरनिया ठेला ठाईच मरला अनुभव. अशा प्रकारची आपली जी अवस्था आहे ती अवस्था प्रगट होत असते. प्रगट करण्याची गरज नाही, प्रगट होत असते. म्हणून ज्यावेळेस प्रगट झाली त्या प्रगट अवस्थेच्याच वेळेस ती प्रगट अवस्था होता वेळेसच तुकाराम महाराजांचं जाणं झालं. जोपर्यंत ती अवस्था प्रगट होत देण्याच्या लायकीची नव्हती, देण्याच्या पात्रतेचा मनुष्य मिळत नव्हता, तोपर्यंत साधू धीर धरून होता. धीर धरून कुठे कुठे? ओतूरमध्ये. ओतूरमध्ये धीर धरून होता. आणि ज्या दिवशी गेले आणि त्या दिवशी पाहिले, नजरानजर झाले, बसले, जवळ क्षणी येता क्षणी पाहिलं, हीच ती मूर्ती आहे, हीच ती मूर्ती आहे. दोघांच्या नजरेला नजर येत असते ना, त्यावेळेस ओळख लागत नाही, ओळख लागत नाही. आणि तुझी वाट पाहत होते रे, आलास, बस. कोणाच्या झाडाखाली बसवले, डोक्यावर हात ठेवला, लावून हात. कुरवाडीला माता सांगितली चिंता न करावी. गेले नदीवर अंघोळीला, अंघोळी करायला गेले, अंघोळी करून आले. तुकाराम महाराजांची देहभान अवस्था, सात्विका भरणे, रोमांसी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, अश्रुती अभितरी. डोक्यावर हात ठेवलं म्हणजे काय केलं? डोक्यावर हात ठेवला नाही, नुसतं कानात पेरलं. मुटके भ्रुमखे उदय तिचे हृदय स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपेक्षा. ते पेरणी केली. पेरणी केल्याच्या नंतर पुन्हा तपासणीसाठी आली. पाहतात तो भाग्याचा, कारण त्यांचं घराणं 8 पिढीचं होतं. त्यात 12 वर्षाचा हठयोग होता. 12 वर्ष कष्ट केले होते, कमी नाही कष्ट केले. तेव्हा पीक व्यवस्थित आलं. 12 वर्ष जमीन राबली. आणि पाहतात, अरे बापरे, जमीन मस्त झाली, राबली. आता काय, पेरणी करायला हरकत नाही. पेरली, लागलीच. गावात गेले, वाण्याच्या करून ओंजळीत तूप आणलं. माझ्या तुकाला प्रबोध करायचे, तूप द्या म्हणते. तर तूप ते वाण्याने मापटं काढलं, कशात घेऊ? याच्यातच द्या, बाकी एवढंच तूप पाहिजे, जास्त नाही पाहिजे. आणि शब्दाची रचना काय? भोजना मागती तुप पाव शेर पडीला विसर. तुप पाव शेर, काय? पाव शेर. सांगतो, त्या शब्दाची व्याख्या सांगतो. आलं, टाकलं, जागीत मुरवला. तुकाराम महाराजांची अवस्था पाहिलं. आज पेटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, उंदाटले पुढे परब्रह्म सावळे. अनुभूती आली. परब्रह्म सावळ्याची अनुभूती दिली. अष्टसात्विकाचा भावाचा भरता पूर्ण करून घेतला आणि बोध मुरवला. बोध मुरवला, पण मुरवणे अगोदर विचारलं, मला पावशेर पाहिजे. काय पावशेर पाहिजे? मागे कुठेतरी विषय सांगितलेला मला असं वाटतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार
याच्यातलं मन, तो जीव, तो मला पाहिजे तुझा. या देहासह तो दिला, या देहासह तो दिला. त्याचा शब्द तसा आहे, तुका म्हणे पळी आणि जीव दिला पायातळी. प्रमाण आहे त्याला. असं जोपर्यंत होत नाही आम्ही तोपर्यंत मुरत नाही. हा, असं व्हायला पाहिजे. मला खेळ नाही मांडायचा, परमार्थ मांडायचा. आपला जो परमार्थ आहे माझ्या श्रीपादांनी सांगितलं, परंपरेवर चालत आलेला परमार्थ हा आहे. अशा प्रकारचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ओ नरकच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा. नुसतं हू अवस्था झाली म्हणजे झालं का? आता आटलं म्हणजे झालं का? नाहीये. त्याच्यातून तो पुनरुपी आला पाहिजे. आणि जोपर्यंत येत नाही, तपासणी होत नाही, आकुडपर्यंत आलंय पाणी होत नाही, तोपर्यंत तूप टाकला जात नाही. तूप तेव्हाच टाकलं जातं. हा हा, ह्याची आणि ह्याची मिळणी झाली पाहिजे. तोपर्यंत मिळणी होत नाही तोपर्यंत जमणार नाही. हा, पहा ना, विचारून पहा ना कसं काय ते. फटाफट ठोकतात, फटाफट ठोकतात की नाही विचारा. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ठोकला जात नाही. म्हणून काही आपल्यामध्ये आनंदभाऊ थोडीशी समज मला असं वाटतं कमी आहे. ती उणी भरून काढायची. मी कोणाचं उणं धुणं काढत नाही. प्रबोध द्यायचा विषय नाही. म्हणून प्रबोध द्यायचा विषय नाही, प्रबोध आतून झाला पाहिजे. प्रबोध देणारा बादर कोणी अजून तयार झाला नाही. बाबांची सुद्धा भाषा नव्हती ती. बाबांची मी तुला प्रबोध देतोय असं हा म्हणणं नाही. प्रबोध झाला पाहिजे. तो आतून प्रबोध होता. नानांनी सुद्धा सांगितलं प्रबोध झाला पाहिजे. आणि जोपर्यंत आतून प्रबोध होत नाही तोपर्यंत वरून कितीतरी ठोकलं बरं का. काल परवा मोठ्या गावामध्ये ज्याची कीर्तन सभा होती ना, हिम्मत महाराज, त्याला विचारून बघा त्याची तासनपट्टी कशी काढलेली होती. अनुभव आहे का? बोल. मला माझं मोठेपण सांगायचं नाही. साधू संतांची परंपरा कशी आहे ते पहा. आपली परंपरा कशी ते पहा. माझ्या साधूची परंपरा कशी पहा. माझ्या सळगा झाला असं होता कामा नये. म्हणून त्यांनी सांगितलं बाबा, अहंकाराचा कुरंटा मोडून जे जीवे कर्मे करुणी भजती माते. जीवाचे सगळे कर्म बाजूला सारून, जीवाचे सगळे कर्म बाजूला सारायचे. जीवाच्या कर्मात उरला नाही पाहिजे. जीव त्या कर्मामध्ये उरला पाहिजे की ज्याचं सत्य कर्म आहे ते. याचे कर्म त्या कर्मामध्ये उरून किती काही जरी झालं तरी ती वस्तू मिळत नाही. हा तो पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले भवतसे चाकी सुटले. जन्म मृत्यूच्या ह्यानेच आपल्याला नको ते जन्म घ्यायला लावलेले ह्याने, या नासक्याने. पण त्याच्यामध्ये जो जीव असलेला तो परब्रह्म तत्व आहे. हे परब्रह्म तत्व उद्धवा तुला जेव्हा कळेल तेव्हा तू माझी खरी भक्ती करशील. त्यावेळेस कितीक तर वेळा सांगितलं तू माझ्या जवळ आहे, आता तुझी भक्ती कशी काय करणार, अजून तुझी भक्ती काय करू. आणि शेवटी जाताना सांगितलं मी तुझ्या बरोबर येणार आहे. माझ्या बरोबर येण्यासाठी तुझ्या ह्या कर्माचं गाठोडं अजून फिटलं नाही. तू माझ्या बरोबर येऊ शकत नाही. पहा, रात्रंदिवस पायाजवळ होता ना त्याच्या. अरे त्याला नाही नेला तर तुम्हा आपल्याला काय. हा, मला दृष्टांत सिद्धांत का द्यायचंय. आईचे भक्त जरी असतील, अरे मातेनं पावत असे जरी असतील तरी मजपर्यंत नाही. पण ते कोण, ज्याने जीवाची कर्मदशा संपूर्ण जीवदशा टवलेली आहे, जीवदशा संपवलेली आहे आणि तो स्वतः मी झालेला आहे. या श्लोक 90 शेवटच्या श्लोकात सांगतो, तो मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. इथे पहिल्याच ओवीमध्ये सांगितले सर्वभूती सदा मी संसार. सगळ्या ठिकाणी तू मीच आहे अशी भावना कर. नुसती भावना कर का सगळ्या ठिकाणी तू मी आहे असा राहा. आपली अवस्था आहे तशी.
असेल तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असं आपण असायला पाहिजे सर्व बाबतीत असायला. पण कर्माच्या ठिकाणी त्याला कर्माला लावून आपण अलिप्त राहण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया साधूंकडून शिकून घ्यायची असते. मनोमार्गे गेला परत परत ओबीचा विचार करा. साधूंकडून शिकून घ्यायची असते. साधू शिकवतात त्यांच्याजवळ बसा बरं का. प्रश्न विचारा मला हे करायचंय. अनेक वाया जाणाऱ्या ओव्या नका टाकू. आपल्या गरजेच्या ओव्या याच्यात गरजेचे कव्य आहे. माझ्या नानांनी खूप मोठी कृपा केली होती पण काही हरामखोरांना ते पटलं नाही. अरविंद भाऊ पटलं नाही ते बरं का. त्यांना असं वाटलं त्यावेळेस माझ्या नाना आता आमच्या पुढे जातील आणि या कशाला पुढे करायच्या. काय ओव्या लिहिल्या होत्या ते पुस्तकच गडप करून टाकलं. ना तो आदाम आकलेचा आहे त्याने तर ते नको करून ठेवलेलं. कितीतरी वेळा सांगितलं ते पूर्ण करायचे आहेत आपल्याला. पूर्ण करायचे पुढे करायचे आहेत. रसायन ओतलं होतं रसायन काढलं होतं. विचारा प्रकाश महाराज अळवीनं कसं रसायन होतं ते. त्याच ओव्या आहेत आमच्याकडे दुसऱ्या ओव्या नाहीये. त्याच ओव्यांचा अभ्यास आहे मला. बाकी ज्ञानेश्वरी कधीच वाजलेली नाही कधीच पाठ केलेली नाही. किती पारायण झालेत महाराज तुमचे. पारायण तुमच्या घरात पारायण ऐकले तरी असतील ना. ते आम्हाला ऐकायला पण सुद्धा नाही आमच्या साधूने ठेवली. पारायण ऐकायला सुद्धा नाही ठेवली सूद. आम्हाला सांगितलं कार्याची गरज आहे कार्याची बरं का. हे पारायण करायला वेळ नाही तुम्हाला आता कार्याला लागा. पारायण सुद्धा नाही करून आयुष्यामध्ये एक पारायण झालंय माझा. एक माझ्या मनात घरात तो पण 31 दिवसाचं पारायण ज्ञानेश्वरीचा केलाय. माहित आहे तुम्हाला. नाही माहिती आहे ना. एक चिकू खाणार आहे मी. माहिती आहे की त्याने विचारा मी एक पारायण केलं तर नाही. मी माझी विसरले जायचे अंतःकरण तो संन्याशी निरंतर जाणपा. मी काय केलं हे विसरायला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही विसरत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही असं म्हणाल मी काय करतो. माझ्या साधूला चांगल्या प्रकारचा अनुभवा पहिला अनुभवा. उघड्या बाजारी कथा येतो नावडे पंढरी नाता. उघड्या बाजारात नाही ते. माझा साधू तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांनी भोवी दिली. जैसा हृदयामध्ये मी नाही का. जो राम कळवायचा आहे ना तो आतमध्ये आहे की नाही. माझं हृदय तो आहे. त्या हृदयात ती पाऊल आहे. त्या पावलांची दररोजची सेवा होणं हे गरजेचं आहे. हृदयातल्या पावलांची सेवा. तर माझ्यासारखा भाग्यवान मीच म्हणतो. 7 वर्ष कार्यक्रम केलं पण आमच्या भाग्यात ती वस्तू आली की दातिवली हे गाव पवित्र माझ्या साधूने करून ठेवलेलं. पवित्र अखंड पादुका अखंड वास अखंड दररोजचं अंघोळ दररोजचं हे ते सुख आहे. अजून कुठे जायची गरज आहे का. पण नाही. त्यांनी सांगितलेल्या कार्यासाठी जाणं गरजेचं आहे. माझं हृदय सद्गुरू त्यांनी तारिलो संसार म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी हृदय आपुली चौथाळून भली वरी बैसवे पावळी श्री गुरूंची. अंतःकरणामध्ये आहेत. अंतःकरणामध्ये दडवून ठेवा. खुलं करू नका बरं का. एक दिवस स्वतः सांगतील स्वतः मला अमुक ठिकाणी जायचं चल. अनुभव सांगू तुम्हाला. अनुभव सांगतो. प्रकाश तू होतास की नाही माहिती नाही. ज्या दिवशी गुरुवर्य श्रीपाद बाबा कल्याणला आले होते. कल्याणला चव्हाण बाबांच्या घरी आले होते. संध्याकाळी 7 वाजता आले होते.
अरे भाऊ ओळखतं चव्हाण बाबा, त्या दोन ताई, दोघी जणी ताई होते चव्हाण बाबा. कोणाशी बोलले नाही, कोणाशी करणं नाही, क्या नवरा बायको दोघं, 2 मुली आणि 2 पोरं. कोळशेवाडीमध्ये राहायचे. बाबांचं प्रवचन होतं, म्हणजे प्रवचन होतं असं नाही, बाबा आले म्हणजे प्रवचन होणारच. आणि ते आतूर बाबाराव शेठ आम्ही सगळे गेलेलो आहोत. माहिती नाही कुणाला बाबांच्या काय इजा झालेली ती बाबांना. आमच्या भाषेमध्ये त्याला केस्तूर म्हणतात, तुमच्या भाषेमध्ये त्याला गळू म्हणतात. बरे का, तुम्ही होता त्यावेळेस? नाही, कोळ्यावर गळू झाली होती, बाबांच्या प्रवचनाला बसले होते. बाबांचं 3 तास प्रवचन, बरं का. आणि इकडनं सगळं धोतर रक्ताने बंबाळ झालेलं आहे. त्या दिवशी कबीर महाराजांची ओवी पूर्णपणे अनुभवाला आणून दिली. कुत्ता जाने चमडा जाने. असे काही अनुभव आहेत. महात्म्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे, ज्यांनी अनुभवलेलं आहे, ज्यांना महात्म्याने ज्यांनी डोळ्यात पाहिलेलं आहे, त्यांची अवस्था, त्यांचा परमार्थ थोडंसं काय म्हणे आम्ही डोळ्यात घातलेलं आहे. म्हणून आवर्जून सांगतो, माय बाप्पा हो, हृदयातला ठेवा जो आहे, ज्या दिवशी प्रकट करायची वेळ येईल त्या दिवशी प्रकट करा. जर तुमच्या 1000 जणांना तुम्ही मागे नाही टाकलं तर फुकट गेला. चांगलं ऐकून ठेवा, ज्या दिवशी 1000 माणसं तुमच्या समोर बसतील ना, बोलायची ताकद उरणार नाही, एवढी पावर तुमच्यामध्ये तयार होईल. एकदा अनुभवून बघा. का असं मला सांगायचंय, 1000 नाही घडवले त्यांनी, घडवले 2-4च, पण चांगले घडवले, चांगले घडवले. पण काही त्यांच्याकडून वारा निघून गेला. सगळेजण तसं व्हायला झालं नाही जमणार. माय बाप्पा आम्ही सेवा करावी, सेवा. मला मस्तपैकी शरद महाराज काय कोट घातले, एक मॅचिंग धोतर, एक मॅचिंग उपरणा, ही शायनिंग आहे. ही शरद महाराजची, धनराज महाराजची शायनिंग आहे. बरं का, काय आहे? शायनिंग आहे, कपड्याची शायनिंग आहे. आतला परमार्थ वेगळा आहे. तो परमार्थ बैठकीचा आहे, उघड्याचा नाही आहे. आणि अशा प्रकारची ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाची मेर पक्की होते, त्यावेळेस त्याने सांगितले, ते वर्तती दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई. अशा प्रकारचं बाबांची अवस्था होती. वर्तत होते ते, तुमच्या आमच्यासारखे होते. पण ही अवस्था कशी होती सांगा. तो गळू गळला, रक्तबंबाळ झालं, धोतर भिजलं सगळं, तरी सुद्धा सांगितलं नाही हो, नाही, काय नाही, ते आजार आहे, ते बरं होणार आहे, ते जाणार आहे. त्यांनी खाल्लं. म्हणून वेळ झाली महाराज, 2 मिनिटात मी आवरतो. म्हणून तशा प्रकारचे ते वर्तन करायचे. आणि शेवटचा दृष्टांत सांगून, महात्मा असं वर्तन झालं, महात्म्याचं असं वर्तन झालं की कधी त्याने माझ्या खिच्यात आहे नाही. एक दिवस माझी स्वतःची अवस्था, स्वतःला मला त्यावेळेस आमचा वैष्णव मेळावा चालू होता. बाबा आमच्या घरातून निघाले, सगळ्यांना भेट द्यायची आहे, बजरंगच्या घरी जायचंय, प्रकाशच्या घरी जायचंय, सगळ्यांना भेट देत देत निघायचंय. आणि त्या गल्लीतून, पुढच्या गल्लीतून आम्ही आलो आणि 150 रुपयाचं पाकिट, 150 रुपयाचं पाकिट मी बाबांच्या बॅगमध्ये टाकायला लागलो. त्यावेळेस आपली ऐपती नव्हती तेवढी, 93-94ची वेळ. साधं करून आम्ही वर्गणी काढून करतो. बाबाने मला शब्द वापरला माहिती का, ए हे तुझ्या पदरचे देतोस का लोकांकडनं भीक मागितले देतोस? लोकांकडून मागून आणलेले मला देतोस का तुझ्या पदरचे देतोस? अरे मी तर भिकारी पहिलेचा, मी माझ्या पदरचं काय देणार, सार्वजनिक सगळ्यांचं देतो. बाबा सगळ्यांचं, ते सार्वजनिक कार्यालाच ठेव, ते तुझ्याजवळ ठेव अशी नाही बोलली, सार्वजनिक कार्याला ठेव, सार्वजनिक आहे ते.
मग सांगा बोल, माझ्या बाबाने मला हा जो बोध केलाय तो मी घ्यावा की नाही? आणि त्या शब्दाचं पालन आजपर्यंत करतो माय बाप. यथामती यथाशक्ती होते तसं करतो. साधूने सांगितलं, साधूने सांगितलं स्वतःचं कार्य कर, स्वतः कर, स्वतः कर. म्हणून जरी ते वर्तत तसे होते पण अंतकरणातून मवाळ होते. मवाळ. माझ्या रामदास बाबांनी एकदा हात केला, बाबा अवस्था होत नाही, ये बाबा ये, ये. झाली, येत आई येत आहे, झालीच अवस्था. नुसता स्पर्श केल्याबरोबर अशा प्रकारचे वर्तत होते. अरे अशा प्रकारचा आपला साधू आहे, आपण कसं व्हायला पाहिजे? निदान तसं नको, निदान तरी त्याने ठेविले अनंते. म्हणून ते म्हणतात सविस्तर वटस्त्व जैसे बीज कणिका माझी असे आणि मी बीज कुण असे वसे वटी ठेवी. वडात बीज आहे आणि बीजात वड आहे हे विसरू नकोस अर्जुना. मी दोन्हीकडे समत्वाने आहे, समजला? हा, हे समस्त श्री वासुदेव इसा प्रतिती रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी राव शिरोमणी तू. माझी सेवा, माझ्या सेवेची वेळ संपलेला आहे. ज्या काही ओव्या घेतल्या होत्या त्या ओव्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा आणि खरोखर नाना बाबांनी केलेले आमच्यावर उपकार आहेत. जरी माझे ते गुरुबंधू या स्थानी जरी असतील पण आयुष्यात कधीच मी त्यांना गुरुबंधू मानले नाही. त्यांना मी श्रीपाद बाबांच्या स्थानी मांडत होतो. आणि शेवटी माझी शेवटची जी काही देणं आहे मला श्रीपादांनी, नारायण बाबांनी, माने बाबांनी जे काही दिलं आणि त्याचं पूर्णपणे 6 महिन्यामध्ये त्यांच्याकडून करून घेतलं, तेव्हाच पुढे मार्गदर्शन चालू झालं. तोच मात्र केलं नाही. इथपर्यंत ते असताना त्या मानणाऱ्या साधू त्यांचं वर्णन करणं या शहरातला जमणारच नाही, समजला? दुसऱ्याचं नाही सांगत, पण नानांचं वर्णन करणं या शहरातला तरी जमणार नाही. मागे मला कीर्तन सेवा देत होती ना, ती आवर्जून मी घेतलेली नाही. माझे डोळे चांगले असते, बोलतो नाही. अरे हा इथे फाडलेला 2ऱ्या महिन्यात कीर्तन केलं, ते नसतं केलं कीर्तन, ते कीर्तन केलं असतं. पण नानांचं वर्णन करणं माझ्यात होणार नाही, कारण नानांचं वर्णन करण्याच्या पलीकडचे आहेत. अनुभवात तुम्ही तुकाराम महाराजांना मी स्पष्ट बोलतो, तुकाराम महाराजांना तरी नानांचं वर्णन करता आलं, जे कीर्तनाला होते त्यांनी पाहिलं नाही आलं. माझ्या मतासारखं नानांचं वर्णन नाही झालं, त्यांचं वर्णन होऊच शकत नाही. असे माझे थोर महात्मे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो, तुम्हा संत सज्जनांची सेवा करण्याची संधी ह्या मंडळाने मला दिली, ज्यांनी हा कार्य उभारला. आज इथे चालत असलेल्या एकादशी हा कार्य अविरत चालू आहे. त्याबद्दल ह्या मंडळाला द्यावं तितकी धन्यता थोडी आहे. झालेली सेवा पूर्ण करण्या अगोदर तुम्हाला सांगतो, पैठणमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने 4 पायाचा 2 शिंगाचा बिगर शेपटाचा रेडा बोलवला की नैवेद. हां, तसं इथे बसलेला जो रेडा आहे शरदनाम रेडा, माय माऊली श्रीपाद बाबा, रामदास बाबा घोटीकर यांच्या कृपा प्रसादाने बिगर शिंगाचा बिगर शेपटाचा आणि 2 पायाचा रेडा बोलला. सगळे शब्द त्यांचे होते. प्रज्ञा प्रगटली पूर्ण मोक्षेष्याची सन्मुख बैसून वर्षती द्यायचे कृपाधन संत श्रवण करीत ते. त्यांनीच सेवा केली, त्यांनीच ऐकली आणि त्यांनीच बोलून घेतली. ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून, गावदेवी मातेची चरणी अर्पण करून, प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करून सेवेला ते मी पूर्णविराम देतो. महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक